हाय गाईज, माझं नाव आहे ओमकार आणि तुमचं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. माझं केस बघून तुम्ही जरा आश्चर्यचकित होऊ नका. ते असेच मी म्हणजे वर केलेलं नाही आहे, चंपी केले जरा. तर गाईज, आजचा दिवस मध्ये मला दाखवण्यासारखं खास काही नाही आहे. आजचा कितवा ब्लॉग आहे हे पण मला माहीत नाही आहे, पण आपण तुम्हाला माहीत आहे 30 दिवसांचं चॅलेंज केलं आहे आणि 30 दिवसांच्या चॅलेंजमध्ये काहीही असो किंवा काही नसो दाखवायला मी प्रयत्न तर करणार आहे. कारण की इंस्टावर पण मी असंच प्रयत्न केले आणि 30,000 फॉलोअर आपले इंस्टाग्रामवर आहेत, पण इथे 3,500 आहेत सबस्क्रायबर. लवकरच वाढतील, आय होप सो. प्रयत्न तर करत राहायचं आपण. बाय द वे, एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे, ती म्हणजे अशी की कॉपीराईट स्ट्राईक जे आहे ते लागलेलं आहे आणि मार्चच्या 30 तारखेला ते संपेल. तर आता असे कुठले जे शॉर्ट्स आहेत ते कुठले पण टाकून उपयोग नाही आहे आपल्या चॅनलवर आता. कारण की अजून जर 2 स्ट्राईक लागले तर मग आपले एल लागतील समजून जा तुम्ही. तर पहिले म्हणजे बघितलं, मी चेकआउट केलं कोणी कॉपीराईट स्ट्राईक दिलं आहे. कॉपीराईट स्ट्राईक हे दिलं आहे ते एक फूड कंपनी आहे कुठली तरी. तिचं मी छोटंसं शॉर्टला चित्र वापरलेलं. तर त्यांना ईमेल करायचा असतो रिमूव्हलसाठी, पण मला नाही वाटत आता काय गरज आहे. मला वाटतं मार्चला आता काय 1 महिना राहिला आहे, अजून 1 ते 1.5 महिना, तेव्हा संपेल. पण आता लक्ष ठेवत जाईन की कॉपीराईट स्ट्राईक बसणार नाही. आणि चला थोडंसं म्हणजे कामावर जातानाचे शॉर्ट्स बघूया काय काय येतं. आणि रायडिंगचं जसं मी दररोज दाखवतो तसंच हे आपलं हेल्मेट आहे आणि या हेल्मेटला लावून हा कॅमेरा लावून बघूया कसं काय शॉर्ट येतात. बाकी माझ्या इकडे घराच्या इकडे बाहेर आता तुम्हाला दाखवतो असं काहीतरी आहे. एक्सपोजर राहायचा आहे ना, तो डाऊन होतो. ठीक आहे गाईज, चलो फिर. गाईज, सेटअप बघा कसा आहे, कसा दिसतोय मी सांगा. वायझर आता बंद केला आहे, वायझर बंद केला आहे आणि आवाज येतोय की बघा, आवाज येतोय का, म्हणजे मीच टेस्ट करतो ही. आणि आता वायझर ऑन केला आहे आणि आता ह्याच्या माईकची टेस्ट बघा. माईक टेस्ट कसा येतो. इथून इथेपर्यंत पोचायला हा वायझरमध्ये येतो. चलो फिर जाते अभी घर पे. तर नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत परत एकदा आहे. आणि हा असा बाजार भरतो आमच्या इथे, दिसतच असेल तुम्हाला. आणि ओके बघा. तर गाईज, हे जे माझे आरसे आहेत ना, आरसे जे मी लावले आहेत, हे जे तुम्हाला दिसतंय ते आरसे आहेत गाईज. आणि त्याची सेटिंग हे बघा अशी आहे, दाखवतो थांबा, ही गाडी जाऊ दे. असं पद्धतशीर दाखवा इंडिकेटर, म्हणजे समोरच्याला समजेल. हे बघा, हे आरसे असे आहेत, दिसले तुम्हाला. हे देखो अभी कैसा लग रहा है, आपण दिसू थांबा. हे बघा, मी दिसतोय मला. हे भारी सीन आहे. तुम्ही बघितला नसेल 2-3 दिवस, मी तुम्हाला दाखवलं नाही कधी की हे असा सीन आहे म्हणून. बाकी आजचा गाडी चालवण्याचा टॉपिक आज असं काय स्पेशल काय बोलू. प्रत्येक दिवशी 20 सेकंद असतात, सॉरी 2-3 मिनटं असतात माझ्याकडे तुमच्याशी असं बोलायला. आज काय गाडी फास्ट चालवत नाही. आज आपण थोडं निवांत चर्चा करू जाता जाता, नाही का. चर्चा अशा गोष्टींची करू की
गाडी मी कोणती घेतली आहे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, राईट. तर ही जी गाडी आहे ती सगळ्यांना असं वाटतं की ही KTM आहे किंवा वेगळी गाडी वाटते सर्वांना, पण आहे वेगळीच गाडी ॲक्च्युली. कारण की नवीन मॉडेल आलं आहे मार्केटमध्ये. तर या गाडीचं नाव आहे एक्स्ट्रीम 125R आणि ही गाडी जी आहे ती हिरोची आहे. जशी ती बघा दिसली का तुम्हाला? तिकडे पण एक पोरगा बघा ना येऊन उभा आहे, दिसली? हां, ती ब्लॅक एडिशनमध्ये आहे आणि ही अशी KTM लुक दिलं आहे त्यांनी हिरोवाल्यांनी. तर कोणाला वाटत नाही हिरोच्या पण गाड्या अशा येतील, तर ऑफकोर्स हिरोच्या गाड्या आता आलेल्या आहेत. आणि हे आहे आपलं बदलापूरमध्ये पनवेल हायवे आणि ह्याचे कसे यायला लागलेत बघा ना तुम्ही. हे बघा आता इथे पण बिल्डिंग होते. भेंडी म्हणजे जिथे आम्ही फिरायला यायचो तिथे पण आता बिल्डिंग व्हायला लागले आहेत. पनवेल हायवे म्हणजे एकंदरीत बदलापूरचं मरीन ड्राईव्ह बदलापूरचं मरीन ड्राईव्ह समजू शकता तुम्ही, नाही का? आणि काय बोलू म्हणजे माझ्या तोंडात आज शब्द आला. हे बघा सनसेट दिसतोय की नाही माहीत नाही आणि भारी सीन आहे, पण आता बिल्डिंग व्हायला लागल्यात सगळीकडे. काय बोलू आता मी, पहिले तर इथे काहीच नव्हतं. आता अजून 2 वर्षांनी इथे याल ना तर भेंडी इथे कायच मरीन ड्राईव्ह कुठले सगळीकडे बिल्डिंगच होती. इकडे पण बिल्डिंग होणार आहे असं वाटतंय का दिसतंय. बाकी इथे फोटोशूट वगैरे माझे असतील 2-3 बघितले असतील तुम्ही. हा इथे रील शूट करण्यासाठी बरेच जण येतात. बाकी बोलायला तर खूप आहे माझ्याकडे, पण आता माझं डेस्टिनेशन जवळ आलेलं आहे. थोडीशी पळूया गाडी 62. अरे बापरे, हे बघा आमच्या गावात इथे पण भेंडी हे टाकलेलं आहे. मग आम्ही पळवायची कुठे गाडी गाईज, इथे पण टाकला आहे. आमची रात्री रेसिंग सुरू व्हायची गाईज, इथून रेसिंग सुरू व्हायची आमची सूरजची आणि माझी. आता कसं काय पळणार, पुढून हे लागलंय तर देवा परमेश्वरा. डेंजर काम आहे. ठीक आहे गाईज, डन करतो. आता पुढेचा ब्लॉग बघा पुढेपर्यंत पूर्ण, आणि संध्याकाळी आमची रेसिंग बघा, रेसिंग संध्याकाळपर्यंत वेट करा, रेसिंग बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. बाय. हे गाईज, मी आता आहे जिममध्ये आणि मी आता जस्ट मारली बॅक. तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की तू वर्कआउट कर आणि ते व्हिडिओ पोस्ट कर. तर माझं असं चाललं आहे की हे 30 दिवसचं जे चॅलेंज आहे ते आधी पूर्ण करतो आणि मग वर्कआउट वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. कारण की मला किती दिवस मी हे 30 दिवस कॉन्स्टंट ठेवणार आहे मला माहीत नाही आहे. मी जमतं आहे तसं करतो आहे. रिझन असं आहे त्याचं, कारण की मी रील बनवतो इंस्टावर आणि रीलचा सीन असा आहे की 2 रील पोस्ट करतो इंस्टावर आणि त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही. आणि परत आता हे चॅलेंज घेतले 30 दिवसाचं, तर तो जो ब्लॉग आहे तो पण एडिट करावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणून मला जे आहे ते जमत नाही आहे प्रत्येक गोष्टीकडे. आणि तिथे पण बरेचसे पार्ट्स आहेत, म्हणजे बरंच काय काय डोक्यात आहे एडिटिंगबद्दल आणि हेल्पला कोण नाही आहे, त्याच्यामुळे जरा वांदे होत आहेत. पण स्टार्ट करेन, ट्रस्ट ठेवा. ब्लॉग चांगले येतील, तुमच्यापर्यंत पोचतील. थोडा वेळ मला द्या, कारण की मी आत्ता सुरुवात केली आहे. ऑलरेडी कॉपी स्ट्राईकचं मी बोललो या व्हिडिओमध्ये तुम्हाला. सो आत्ता सुरुवात केली आहे मी बघायला, यूट्यूबकडे लक्ष द्यायला. तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी मला समजून घ्यावं. आणि हां, आता फक्त एवढंच होतं आहे की इंस्टाग्रामवर जे माझे व्हिडिओज आहेत ते 1 मिलियनवर जातात, कधी 2 मिलियन, कधी, आणि प्रत्येक व्हिडिओ 10,000 20,000च्या वर असतो व्ह्यूज. तर त्याच्यामुळे इथे जरा यूट्यूबवर मला डिमोटिवेट होतो मी की यार 50 व्ह्यूज म्हणजे
म्हणजे माझ्या ब्लॉगला जेव्हा 50 व्ह्यूज येतात दररोज, आता ते जे ब्लॉग टाकले त्यांना 50-100 व्ह्यूज आहेत फक्त, तर असं वाटतं की यार खूप कमी आहेत असं वाटतं तिकडे बघून त्या कंपॅरिझन. बट ठीक आहे, ते कंपॅरिझन करू शकत नाही मी, कारण की यूट्यूबवर आता चालू आहे. आणि आता असं म्हणताना येणार 2-3 वर्षापूर्वी यूट्यूबवर मी माझा मॉनिटाईज त्याच्यामुळेच चॅनल झाला आहे, जे मी ब्लॉग्स केलेत ज्यांना 1-1.5 लाख 2 लाख असे व्ह्यूज आहेत बघा तुम्ही पॉप्युलरमध्ये. पण ठीक आहे, आय विल ट्राय अजून की तुम्हाला अजून बेस्ट काहीतरी देईन. मला माहीत आहेत आताचे ब्लॉग जे मी टाकतो, ब्लॉगिंगचे म्हणा किंवा घरचं जे काय दाखवतो त्याच्यात म्हणजे ते आवडत नसेल तुम्हाला, मला माहीत आहे. जे दिलं पाहिजे ॲक्च्युअलमध्ये ते देत नाही आहे, पण ही कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे मी स्वतःला यूट्यूबवर, म्हणून हे ब्लॉग मी शूट करतो आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आणि थँक्यू सो मच जर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर. बाकी बाहेर जर गेलो, आता जॉब सुटला आहे 10 वाजता मी जाईन, बाहेर जर गेलो तर ते शूट दाखवेन शेवटला बाईकचं, आणि मग एंड करेन हा ब्लॉग. डन, बाय. तर गाइस अभी जाने का वक्त आ गया है आणि चलो. तर गायजांनो ते दोन गतिरोधक लावलेले आहेत, बघू शकता. इथे कधी कंट्रोल येणार आहे माहीत नाही मला आता, पण येऊ. तर जसं तुम्हाला सांगितलं एडिटिंग वगैरे बाकी आहे, तर कोकण सिरीज येणार आहे. तर कोकण सिरीज जी आहे ती तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल कोकण सिरीज बघायला, कारण की खूप छान अशी सिरीज आहे ती. आणि दुसरी गोष्ट अशी की एडिट, बऱ्याच जणांचे क्वेश्चन आले की एडिट कुठल्या ॲपमध्ये करतोस. तर एडिट कॅपकट ॲपमध्ये मी करतो. आणि माझं असं डोक्यात आहे ना, माझ्या अशा डोक्यात थिंकिंग आहे की काहीतरी ना नेक्स्ट लेवल करायचं. नेक्स्ट लेवल म्हणजे समजतं का तुम्हाला नेक्स्ट लेवल म्हणजे काय? नेक्स्ट लेवल याचा अर्थ काय आहे की मला ना असं लाईक काहीतरी असं ना पार्ट्स बनवायचे आहेत कुठल्या तरी स्टोरीवर, किंवा असं क्रिएटिव्ह काहीतरी करायचं आहे. मी आता ना तीच एडिटिंग करून इंस्टाग्रामला कंटाळलेलो आहे, किंवा यूट्यूबला पण काम करायचं झालं तर ब्लॉगिंग. तर पहिले म्हणजे ब्लॉगिंग मी करणारच नव्हतो, कारण की मला हे ब्लॉगिंग वगैरे ना ठीक आहे, म्हणजे माझी आवड आहे, पण मला क्रिएटिव्ह गोष्टी करायला असं आवडतं. आता काय बोलू, ते करायला वेळ पाहिजे, थिंकिंग पाहिजे, परत बऱ्याचशा गोष्टी आहेत ते करायला मिळत नाही. बघू आता ते कधी होईल. बाकी मी जे गावी जाणार होतो ते पण आता ह्याच्यात बोलू की नको. बाकी बघा तुम्ही पनवेल हायवे, तसं तुम्ही दररोजच बघता पनवेल हायवे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाकी काय बोलणार नाही. आज थोडं बोलायचं जास्त मन नाही. गायजांनो हा असा इथे बाजार भरतो बघा. गाडी ना फास्ट चालण्यासाठी भीती वाटते. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है. बाय गाइस. माझं
सो मी बंद करतो. टेक केअर, गुड नाईट, बाय. अशी मधनं काढली बरं गाईस, अशी तुम्ही काढू नका गाईस. चलो बाय. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. सबस करा, करा.